डॉक्टर रेणू मॅडम, मला उशीर होणार नाही. मी फक्त 10 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचेन. हसत हसत श्रद्धा म्हणाली. तिने फोन कट केला आणि हँडबॅगमध्ये ठेवला आणि गॅरेजमधून स्कूटर काढली आणि रेणूला भेटायला जनता हॉस्पिटलमध्ये गेली. श्रद्धा पत्रकार होती. ती म्हातारपणातले आजार आणि त्यांचे उपचार या विषयावर रिपोर्ट तयार करत होती. या कामासाठी ती जनता हॉस्पिटलमध्ये जात होती. डॉक्टर रेणू जनता हॉस्पिटलमध्ये काम करत होती आणि तिची खास मैत्रिणी होती. त्यामुळेच ती गेली होती. रेणूने सकाळी 10:30ची अपॉइंटमेंट ठरवली होती. दवाखान्यात पोचताच वाटेत तिला रेणू भेटली, जी बहुधा घाईत असावी. तिने हाताने इशारा करून पुरुष आणि महिला वॉर्ड दाखवली आणि आपले ओळखपत्र देताना ती म्हणाली की तिने पुरुषांच्या वॉर्डमधील 6 क्रमांकाच्या बेडवरच्या व्यक्तीला जरूर भेटले पाहिजे. त्या गरीब माणसाला कोणी भेटायला येत नाही, असे बोलून ती राऊंडला निघून गेली. श्रद्धा प्रथम महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल झाली. ती सर्व रुग्णांशी बोलत होती आणि मुद्दे लक्षात घेत होती. मग ती पुरुषांच्या वॉर्डात शिरली. सर्वांशी बोलून ती काहीतरी लिहित होती. तेथे वृद्धांची अवस्था पाहून तिलाही वाईट वाटत होते. 6 नंबरच्या बेडवरचा पेशंट चादरने चेहरा झाकलेला होता. तिने बोलण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरून चादर काढली. त्याचबरोबर रुग्ण जागा झाला. तिने 2-3 प्रश्न विचारले, पण उत्तर मिळाले नाही. तिने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. बाबा तुम्ही? तिच्या तोंडून बाबा शब्द ऐकताच तो थक्क झाला. मग श्रद्धाकडे पाहून आपली नजर टाळू लागला. काहीही न बोलताही श्रद्धाने त्याच्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतला होता. तिचे काम संपवून ती रेणू मॅडमच्या कॅबिनमध्ये येऊन बसली आणि टेबलावर ठेवलेले पेपरवेट फिरवू लागली. पेपरवेटसोबतच ती तिच्या भूतकाळात गेली. जेव्हापासून श्रद्धाला समजू लागले तेव्हापासून तिने मनोहर रावांना तिचे वडील म्हणून पाहिले होते. पण जेव्हा तिचे वडील तिचे लाड न करता तिच्या सावत्र बहिणीवर आणि भावावर जीव लावतात तेव्हा तिला आश्चर्य वाटले. वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेले तिचे कोमल मन दुखावले गेले. सावत्र बहीणसुद्धा तिच्या भावाबरोबर खेळत असताना ती येताच खेळणे का बंद करायची. पण समजूतदार झाल्यावर एके दिवशी तिने आईला विचारलं, हे माझ्याबरोबरच का? तेव्हा तिला तिचे उत्तर मिळाले. आई म्हणाली, मनोहरजी तुझे वडील नाहीत. तुझे वडील एक प्रामाणिक सरकारी कर्मचारी होते. एकदा एका श्रीमंत माणसाने त्यांची फाईल पुढे करण्यासाठी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि त्यांना सांगितले आणि हाकलून दिले. आणि 2 दिवसांनी त्या लोकांनी तुझ्या वडिलांवर ट्रक चालवला. तुझी आत्या एक दिवशी इथे एका दिवसासाठी आली होती. तिने यांना आणि मुलांना काय पट्टी पडवली माहीत नाही, पण संपूर्ण घर विखुरले गेले. मुले माझे ऐकत नाहीत आणि हे तुला प्रेमाने जवळ घेत नाहीत, पण ते मनाने खूप चांगले आहेत, वाईट नाहीत. मला माहीत आहे आई. श्रद्धाला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. आता ती मूकपणे आईचा हात धरून आपल्या मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करू लागली. काळ आपापल्या गतीने पुढे सरकत होता. काजल लग्न करून दुसऱ्या शहरात राहायला गेली आणि किशोरने इंटरमिडिएट पास होताच वडिलांचा व्यवसायात मदत करून ग्रॅज्युएशन पूर्ण करायला सुरुवात केली. श्रद्धाला पत्रकारितेत करिअर करायचे होते. तिने आईला सांगितले की 12वी नंतर BA न करता पत्रकारितेच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे तिला. तिच्या आईने आनंदाने होकार दिला. तिने मनोहरजींना फी विचारल्यावर त्यांना राग आला आणि ते म्हणाले, हे सगळे फालतू काम आहे. चांगल्या घरातील मुलींना इकडे तिकडे भटकणे शोभत नाही. शांतपणे BA कर आणि लग्न करून तुझ्या सासरी जा. श्रद्धाची आई हिला मनोहरजी यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांना या विषयावर पतीशी वाद घालायचा होता. पण श्रद्धा म्हणाली, आई माझ्यासाठी तुझे संबंध बिघडू नकोस. काल दीपक मामा मला भेटले होते. मला माहीत आहे भाऊ नकार देणार नाही, पण आई मी तुझी मुलगी आहे, स्वाभिमानी आहे. मला नोकरी लागताच मामाचे पैसे परत देईल. श्रद्धाने हसत हसत हे सांगितले तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. कॉलेजमध्येच एका सेमिनार दरम्यान श्रद्धाची शिशिरची भेट झाली. शिशिर तिच्यापेक्षा 1 वर्षाचा सिनियर होता. पण एकाच शाखेमुळे दोघेही एकमेकांना भेटत असत. दोघेही एकमेकांना आवडू लागले आणि त्याला तिच्या आयुष्याचा जोडीदार व्हायचं होतं. काही दिवस अंतिम परीक्षेपूर्वी शिशिरने श्रद्धाची त्याच्या
आई वडिलांशी ओळख करून दिली. दोघांनाही श्रद्धा खूप आवडली. ते हसून श्रद्धाला म्हणाले, श्रद्धा बेटी, तुला काम मिळाले तर कर, शिशिरसाठी थांबू नकोस. याचे कारण? बाबा, तुम्ही पण. मग सगळे हसले. श्रद्धानं एवढं सुखी कुटुंब पहिल्यांदाच पाहिलं होतं. अंतिम निकाल येण्यापूर्वीच श्रद्धाला 2 वृत्तवाहिन्यांकडून ऑफर आल्या होत्या. शिशिरसोबत सल्लामसलत केल्यानंतर तिने एक जॉब स्वीकारला. मनोहरजींच्या घरीसुद्धा सून आणायची होती. त्याआधी आता त्यांना श्रद्धाचे हात पिवळे करायचे होते. त्यांना त्यांच्या मित्राचा मुलगा आवडला होता. पण जेव्हा श्रद्धाने शिशिरसोबत लग्न करण्याबद्दल बोलली तेव्हा त्यांच्या रागाला पारावार राहिला नाही. आधी तिच्या आवडीचा कोर्स केला आणि आता लग्न पण स्वतःच्याच मर्जीने करते आहे. त्यांनी आपला निर्णय स्पष्ट शब्दात जाहीर केला. शिशिरसोबत लग्न केल्यानंतर तुझा या घराशी काही संबंध राहणार नाही. श्रद्धाची आई तिच्या पतीचे पाय धरून रडायला लागली आणि म्हणाली, इतके कठोर होऊ नका. महिन्याभरानंतर श्रद्धा आणि शिशिरने कोर्ट मॅरेज केले. आईला फक्त आशीर्वाद देण्याची परवानगी दिली. त्यानंतर श्रद्धा आईला भेटली नाही. ती फक्त फोन करून आईची तब्येत विचारत होती. मुलाच्या वाढदिवसाची बातमी दिल्यानंतर मनोहरजींच्या घरातून कोणीच फिरकले नव्हते आणि आईच्या निधनाची बातमीसुद्धा नाही दिली. आणि आज इतक्या वर्षानंतर अशा परिस्थितीत तू हे पेपरवेट का हलवतायस? रेणूचा आवाज ऐकून श्रद्धा दचकली. तुझी रिपोर्ट तयार झाली. अरे हो, बेड नंबर 6शी बोलले. रेणूने विचारले, ठीक आहे, तू त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट कर. मी उद्या येऊन भेटते, असे बोलून श्रद्धा तिथून निघून लागली. तेव्हा रेणूने तिला थांबवले आणि हळूच विचारले, ती व्यक्ती तुझी कोण आहे? वडील, असे बोलून ती चटकन बाहेर गेली. भूतकाळातील लपलेले पदर उघड झाल्यावर खूप त्रास होतो. रात्री डायनिंग टेबलवर श्रद्धाने तिच्या वडिलांबद्दल सांगितले. सासरे म्हणाले की उद्या त्यांना इथे घेऊन येऊया, पण ती म्हणाली ते आता आजारी आहेत, बरे झाल्यावर मी त्यांना घेऊन येईन. खोलीत येताच तिने शिशिरला मिठी मारली आणि रडून मन मोकळं केलं. तिच्या कामातून वेळ काढून श्रद्धा कधीतरी हॉस्पिटलला जायची आणि वडिलांनाही भेटायची. मनोहरजींची तब्येत सुधारली होती, पण त्यांना त्यांच्या वागणुकीची इतकी लाज वाटली होती की त्यांना इच्छा असूनही नजर मिळवता येत नव्हती. पण एके दिवशी त्यांनी त्याच्या मुलीला श्रद्धाचा हात धरला आणि म्हटले की मला माझ्या केलेल्या कृत्याची खूप लाज वाटते, मला माफ कर. हे ऐकून श्रद्धाचे डोळे ओले झाले होते. श्रद्धाला वडिलांच्या तोंडून रडवेले आलेले शब्द समजले. त्याचे हात हातात घेत ती म्हणाली, बाबा, लाज वाटून घेऊ नका. जे काही झालं त्यात तुमचा काही दोष नव्हता. कधी कधी एखादी व्यक्ती नकळत काही चुका करते, पण हो, भावाचा त्यात दोष आहे. त्याने तुमच्याशी असे वागायला नको होते. तुम्ही सर्व काही त्याला दिले आणि त्याच मुलाने त्याचे कर्तव्य कसे विसरले? आता तुम्ही तुमच्या नातवाला भेटायला कधी येणार? शिशिरच्या आई वडिलांनी त्यांच्या समधीचे मोकळ्या मनाने स्वागत केले. 12 वर्षाचा नितीन त्याच्या आजोबांशी खूप बोलायचा आणि आजीबद्दल विचारायचा. मनोहरजीही खुश झाले आणि त्यांनी नितीनला सगळं सांगितलं. महिन्याभरानंतर श्रद्धा म्हणाली, पप्पा, तुम्ही आता घरी जा. भाऊ आणि वहिनी काळजी करत असतील. मनोहरजी काहीच बोलले नाही. पुढे श्रद्धा त्यांना घरी घेऊन गेल्यावर किशोरच्या मुलाने दरवाजा उघडला. आजोबांना पाहून तो सहज म्हणाला, मॅडम, या ओल्ड मॅनची जागा इथे नाही तर वृद्धाश्रमात आहे. हे ऐकल्यावर श्रद्धाने मागे सोफ्यावर बसलेल्या किशोरकडे रागाने पाहिले आणि आपल्या वडिलांच्या हाताला पकडून ती परत आपल्या घरी आली. असाच खूप काळ निघून गेला आणि आता श्रद्धाचे केससुद्धा पांढरे झाले होते. शिशिर आता फील्ड वर्क सोडून ऑफिसमध्येच बसून काम करू लागला होता. नितीनही MBA करण्यासाठी मुंबईला गेला होता. एके दिवशी संध्याकाळी श्रद्धा चहा पीत शिशिरसोबत बोलत असताना अचानक डोर बेल वाजली. शिशिरने दार उघडले आणि एक असहाय्य आणि आजारी व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत दिसला. दोघांनाही धक्काच बसला. किशोर हात जोडून म्हणाला, श्रद्धा, मला त्या दिवशी तुझ्यासोबत केलेल्या वर्तणुकीची खूप लाज वाटत आहे. मी माझ्या वडिलांचा अपमान केला होता. आज मला माझ्या मुलांकडून तुच्छतेची वागणूक मिळत आहे. आता मला समजले, म्हणून मला त्यांची माफी मागायची आहे. पण जेव्हा त्याने समोर भिंतीवर पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
कारण त्या भिंतीवर त्याच्या वडिलांचा फोटो होता आणि त्याला हार दिसला. अरे देवा, हे कधी घडलं? कसं झालं? आता मी काय करू? कुठे जाऊ? श्रद्धा म्हणाली, दादा, तुला तुझ्या वडिलांचे महत्त्व वेळी समजले असते आणि तुझ्या धारदार कठोर शब्दांच्या बाणांनी त्यांच्या हृदयाला घायल केले नसते तर आज तुला असे लाजिरवाणपणाचे ओझे सहन करावे लागले नसते. आता तुला तुझ्या कृत्याबद्दल पश्चाताप आणि लाज वाटली पाहिजे. बाबा तर आता, असे म्हणत तिने दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.